पासा चालू आहे. पाच आणि हे जा तिला बी तेवढं जा पासा. बरं आणि हे दाताला संपली काय? नाही दाताला बरोबरी नाही अजून पडेली. बरं पडेल दाताला बरोबर नाही. बघू शकताय काय हे कशात मोडते? हे आपली गिर मध्ये गिर क्रॉस आहे. रेड्डनचे ना? गिर क्रॉस रेड्ड नाही हो. रेड नाही काय? तुम्हाला माहित नाही राव. रोज व्यापार जाईल तुमचा. बर बोला. मोबाईल नंबर द्या. 97 67 52 10 15. ठीक आहे. प्रत्येक बाजारात असताय? हो जाऊनच आहे आपली. कुठल्या बाजार? तिथं असतोय, अकलूला असतोय, लोणीला असतोय, लोणीला असताय? काष्टीला असतोय. बरं मला जरा लोणी बाजाराबद्दल विचारायचं. कसा असतो बाजार? लोणी बाजार एक नंबर चांगला बाजार आहे. हा माल तिकडून आणताय? हा व्यापाऱ्यासाठी चांगला घ्यायला. व्यापाऱ्याचा. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोलीच्या याच्या गाय बाजारामध्ये. गायचा बाजार तोडून भरलेला आहे आणि बाजार बघत असताना तुम्ही काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे कालवडी असते, म्हणजे पहिल्या रो कालवडी, दुसऱ्या येत आहे, चौथ्या येत आहे, पाचव्या येत आहे, याची काय टॉप क्वालिटी या कालवडी शेतकऱ्याच्या कालवडी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती मिळून जाईल. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो बाजारामध्ये व्हिडिओ आपले 80% नॉन सबस्क्रायबर लोक बघतात आणि 20% सबस्क्राईब केलेले लोक बघतात. त्यामुळे 80%तल्या लोकांना विनंती आहे की तुम्ही देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळेल. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गाव कुठला आहे? तपकीर शेटपळ. सीताराम महाराज कारखान्याजवळ आहे. हा जवळ आहे. बरं किती वेळ येत आहे तुमची? तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा. दाताला कशी आहे? दाताला जुळले. जुळलेले. आणि दूध किती दिले गेले आताला? 18 लिटर दूध आहे 2 टायमात. 18 लिटर दूध आहे. बघू शकताय गाय. किती दिवस राहिले दादा हिला? नाही गेलेली. कुठं आहे पिल्लू? आपण घरी जिंकले. घरी इकले वय. हा केवढ्याला दिले पिल्लू? हा? नाही आपलं पाळाय दिले घरी. पाळा मी शेजाऱ्याला पाळा दिले वय. हा बरं बरं. किती चालू आहे दूध आता? 18 लिटर 2 टायमात. पिल्लू आणा जो म्हणजे पार्ट टाइम म्हणते असं होतं. नाही आपण काही व्यापारी नाही ना, शेतकरी. बरोबर आहे तुमचं, पण खाली पिल्लू असल्या गाय कधी येईल ह्याची खात्री पटते ना. नाही बरोबर आहे, पण आता आपण पाळायला दिलं ना दूध. आता त्याला रोज 2 लिटर पाळण्यापेक्षा पाळायला देऊन टाकलं. हा. मग गायचं दूध तुम्ही खाताय त्या पिल्ल्याला पाजायला नको होय? डेअरीला ना आपण देतोय ना. बरं बरं. हा. म्हणजे शेतकऱ्याला असते थोडी भूक त्यात. हा, हा. बरं बरं. काय होईल द्यायची किंमत? आपण 65 सांगतोय. 45 50 40 पर्यंत द्यायची. हा. तर दूध किती चालू आहे आता? 18 लिटर 2 टायमात. आणि कधी वेळे? एक 30 दिवस झाले येऊन. 30 दिवस. हा महिनाभर पिळले म्हणायचं. हा महिनाभर पिळले आपण. बर म्हणजे 18 म्हणजे 15-16 तर डोळं झाकून देते काय? ती काय फिक्स मध्ये त्याचं काय नाही. 45,000 तुम्ही देताय. हा. मोबाईल नंबर सांगा. 96 23 हा. 95 हा. 21 67. धन्यवाद मामा. कोणाला जर पाहिजे असेल तर ही शेटपळची गाय आहे. हो. तपकीर शेटपळ घेऊ शकताय. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या गाय आहेत. तर हिचा व्यवहार चालू आहे. मग बोला ना. नमस्कार. नमस्कार. गाव कुठला आहे? गाव अकलू. बरं. किती येत आहे गाय? ही गाय तिसऱ्या येताची. तिसऱ्या येत आहे. बरं मित्रांनो बघू शकताय. तिसऱ्या येताची गाय आहे. किती दिवस बाकी आहे त्याला? हिला 10-12 दिवस टायमिंग अजून. आणि दुधाचं माप काय आहे? हा माप काय आहे दुधाचं? दुधाचा ही 27 लिटर पिळते 2 टायमाला. 27 लिटर 2 टायमाला. हा 13.5 लिटर 1 टाइम. 13 धरून चालायचं. 26-27 लिटर पिळते गाय. बर किंमत? किंमत सांगतोय ₹1,00,000 तिचं. द्यायचं केवढं? मागते ती 60-65 पर्यंत. बघू आता कसं घडेल तसं घडेल. कुठं तरी 70 पर्यंत सुटेल. हा तिथं चाललंय त्याचं रेट प्रमाण. बर जरा इकडे आहे. ही तुमचीच आहे? हा आपलीच आहे. ती कशी ती दुधावची आहे. दुधावची आहे. पार्ट आहे? पार्ट आहे. पडेल दुधावचा आहे. काय सांगता याचं? हे जर सांगतोय 50. 50. आणि हा. द्यायचं? मागते 25 द्यायचं केवढं? 35 पर्यंत देऊन टाकाय तिला. दूध किती चालू आहे? दूध 5-6 चालू आहे. 5-6. आणि हा. हे जा. तिला बी तेवढं जा 5-6. बरं आणि हे दाताला संपली काय? नाही दाताला बरोबरी नाही अजून पडेली. बर पडेल दाताला बरोबर नाही. बघू शकताय काय हे कशात मोडते? ही आपली गिर मध्ये गिर क्रॉस आहे. रेड्डनचे ना? गिर क्रॉस. रेड्ड नाही हो. रेड नाही काय? तुम्हाला माहित नाही राव. रोज व्यापार जाईल तुमचा. बर बोला. मोबाईल नंबर द्या. 97 67 52 10 15. ठीक आहे. प्रत्येक बाजारात असताय? हो जाऊनच आहे आपली. कुठल्या बाजारात? तिथं असतोय, अकलूला असतोय, लोणीला असतोय, लोणीला असताय? काष्टीला असतोय. बरं मला जरा लोणी बाजाराबद्दल विचारायचं. कसा असतो बाजार? लोणी बाजार एक नंबर चांगला बाजार आहे. हा. माल तिकडून आणताय? हा व्यापाऱ्यासाठी चांगला आहे घ्यायला. व्यापाऱ्यासाठी द्यायला का घ्यायला? घ्यायला चांगला आहे आमच्या सारख्याला तिथनं आणायला. बरं तुम्ही कोणाकडनं घेताय काय? काय कुणानं बी घेतो आम्ही. म्हणजे मापात बसेल मापात त्याच्याकडे बसेल ते आपलं ₹2 स्वस्त भाडा तंटा. हा. हो बरोबर.
मोबाईल नंबर दिला ना? 9767521015. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, कोणाला गाय घ्यायची असतील तर यांचा नंबर दिलेला आहे. तर लोणीवरनं गाय आणते असं यांचं म्हणणं आहे. तर घेऊ शकता आणि डायरेक्ट लोणीतनं बी गाय घेऊ शकता. आपल्या चॅनलवर आपण टाकतोय नाव, चॅनलवर पण असते व्हिडिओ लोणीचे, त्यामुळे तिकडले डायरेक्ट गाय घेऊ शकता. तर बघू शकता टॉप क्वालिटीची गाय आहे मित्रांनो. पहिल्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे? जाताला कशी आहे भैया? मला बोलतोय. बोलता येत ना? बोलताय की चांगलं, बोलता काय येत नाही? बरं ठीक आहे. वेद किती वाजता दुसरं म्हणला काय? किती दूध चालते काय? 22 लिटर दूध 2 टायमाला. 22 म्हणल्यावर मला जरा 2 टायमाला गाय बघून घ्या, चांगली आहे, अंतर आहे. दुधाला बी चालेल 11 लिटर आरामात चालेल. किंमत काय सांगली बाया? 170 सांगतात बाया किंमत. व्हिडिओ दुसरीकडे काढू आपण, ते बघून घ्या काय. हो कसा आहे व्यताला? दुसऱ्यांदा 7 आणि दूध 10-11 पिळे. 11 पिळलेला. किंमत काय आहे? किंमत त्याची 21 सांगतोय. द्यायची काय होईल? फायनल 95 द्यायची. हा 95 पर्यंत द्यायची. बाया वळवा इकडे घ्या, इकडे घे अलीकडे. बघून घ्या काय कशी आहे मित्रांनो. दुसरा आहे ना? हा, दुसरा आहे दाता. नाही जुळले दाताला. जुळलेला आहे. दुसऱ्यांदा तर आहे. दुसऱ्यांदा आहे. आताच कडे पुणे पाडून उगवले ते. बरं अजून म्हणजे कडदातावर जाय म्हणा. दातावर द्या कॉन्टॅक्ट नंबर तुमचा. 9822 11 हा 41 00. किती 00. ठीक आहे. राम राम अण्णा. हॅलो ब्रो. राम राम. दात 85. व्यवहार झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, ह्यांना कन्नड येते, मला येत नाही जास्त बरोबर आहे. कन्नड. 85 ला व्यवहार झालेला आहे. हां आणि दूध दूध चॉच राहते हेळी लावरे ना दूध शेळीला शेळीला. फर्स्ट टाइम आहे, सेकंड टाइम? हा फर्स्ट टाइम. पहिल्यांदाच आहे. आणि दुधाच काही गॅरंटी नाही. 85 ला घेतले. हां आणि हे ये नहीं मेरे पास नहीं. ನೇ ಒಂದು आणि ಇದು नहीं व्यवहार गेट आज ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. त्यांना मालूम नाही. बरं, नाही, ठीक आहे. मालूम नाही. त्यांना माहिती नाही. एक 85 ला ही साधी फक्त 85 ला घेतली एक गाय. ह्यांच्या जोडीदाराने ही गाय घेतली. त्याच पट्टीत 85-90 आसपास घेतलेल्या गाय त्या मित्रांनो बघू शकता. सांगोला बाजारातील 10-11 लिटर दूध देणाऱ्या गाय त्या. तर कोणाला सांगोल्यात गाय घ्यायची असतील तर गडबड करून व्यवहार करू नका. संपूर्ण बाजार फिरायचा आणि जी गाय घ्यायची शेवटला तिच्यापाशी यायची, म्हणजे आपल्याला पाहिजे ती गाय मिळून जाते. काय होतंय, आल्या आपण बाजारात ही घेऊ ती घेऊ, हिचा ठेपा मोठा आहे तिचा ठेपा मोठा आहे म्हणण्यात फसतंय. नवीन शेतकऱ्यांना मात्र एवढी काळजी घ्या, गडबड करू नका. 2 बाजार फिरा, 3 बाजार फिरा, येण्या जाण्याला 2000 जाऊ द्या, पण गडबड करून फसू नका. सांगायचा एकच उद्देश आहे, एकदा शेतकरी फसला परत काय बोलून चालून येणार नाही. त्यामुळे सांगतोय तळमळीनं, शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतंय मी सांगतोय तळमळीने, पण सबस्क्राईब बरीच लोक करत नाहीत. ठीक आहे, पुढं आपण पुढील गाय कव्हर करूया. भैया कधी वेळ ही दिले काय? कधी झालं बाबा? आता झालं. केवढ्या झालं? 15 दिलं. पहिला रोय दुसऱ्यांदा दाताला 2 दाता. शेतकऱ्याकडला व्यापाऱ्याकडला? व्यापार नाही नेलेलं. तुम्ही व्यापारीच आहे हो. गाय कोण नेली? गाय नेली व्यापाराने नेली. व्यापाऱ्याला 1.15 लिहून पुढे केवढ्याला देणार आपण? आता ते त्यांच्या विक्रीवर असते ना, त्यांच्या भागात काय रे? त्यांच्या भागात रेट. किती काय आहेत आपल्याकडे आज? आपल्याकडे 4-5 आहेत. त्या दिल्या किती? 2 दिले त्या आताशे. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचे. 75 59 18 65 50. धन्यवाद भैया. एकदम मोठ्या मापाचं पहिला पिल्लू दिसतोय. हो पहिला रे भैया. दाताला कसा मालक? 2 दाता. एकदम मोठ्या मापाचं लागलेला बघा मित्रांनो. अजून किती दिवस बाकी आहेत? 14 दिवस 15 दिवस आहे. हा जरा पुढे घ्या भैया. पुढे घ्या जरा. बघू शकताय हरणावानी गाय नसते. आणि ही कुठला पॅच कमी आहे जरा काय? ब्रीडचं आहे ते. कुठल्या भेटचा? फस्टनचं. फर्स्ट कलर काळा आहे फक्त. द्यायची किंमत काय? ते सांगायला 50. 1.5 लाख. 31 ला द्यायची. 10 पर्यंत सुटाय ना एकदा मागच्या 10 ला देत. मागितले. किती चालेल दुधाला पहिल्यांदा? 20 लिटरच्या पुढे शिरा वगैरे बघून घ्या मित्रांनो कशी आहे त्या. अगदी चांगला आहे, शांत स्वभावाचा आहे. करेल अजून थोडं लागल. ठेपायला अगदी चांगला आहे. एकदम 4 सडा तिकडे बी नाव. बर काय द्याचाल? काय बोलीत गाया देताय तुम्ही? आंगसड हा
हो मटण मला कापून दूध पावशेर हा तेवढं वीसच्या पुढे सगळ्या पिळणाऱ्या कालवडे वीजच्या आत चालायला लागली काय अडचण आली तर भांड्या पिंड्या अडचण आली माघारी भांड्याला अडचणीला मला काय आहे ना कधीपर्यंत येस तर गेल्यानंतर येईस पर्यंत हा, असतं तेच नाही विचार बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय येतंय मला पण माहिती आहे मामा काय होतंय बऱ्याच तुम्ही अभंग शेतकरी- करावं का नाही आपला चॅनलला विषय काय आहे जर एखादी गाय वेली तर परत तुमचा विषय संपला बरोबर काही ठिकाणी असं झालेलं आहे की गाय वेलीवर भांडं आलेलं आणि परत ती म्हणजे एवढं- नैसर्गिक ती गोष्ट हा नैसर्गिक आहे त्यामुळे विचारून घेतलं आधीच भांडे या बोली व्यायच्या अगोदर असते शेतकरी मित्रांनो माहिती घ्या हे ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 96 65 17 14 44 9665171444 हा मालकाचा नंबर आहे कोणाला पाहिजे असतील काय तर मित्रांनो बघू शकता बाजार कसा भरलाय तर आपण आजचा व्हिडिओ इथं थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर चालू आहे टावेळात कार्यक्रम इथे एक व्यवहार चालू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असेल कमेंट करा धन्यवाद